कसं यायचं थोडं घेऊन या आजच्या अतिशय महत्त्वाच्या दिवशी आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आमचे मानाचे वारकरी जे आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो आणि त्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाला त्यामुळे आज खऱ्या अर्थानं हा अग्रपूजेचा मान त्यांना मिळाला। असाच पांडुरंगाचा आशीर्वाद त्यांना मिळत राहो आणि त्यांची भक्ती फुलत राहो अशा प्रकारची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो। आणि खऱ्या अर्थानं पांडुरंग आपल्या सर्वांना आपल्या मनातलं ओळखणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यापुढे तसं काही मागावंच लागत नाही। पण तरी देखील पांडुरंगाला एकच मागणं आहे की आपल्या महाराष्ट्रापुढची सर्व संकट दूर करण्याची शक्ती ही पांडुरंगाने आपल्याला द्यावी। आपल्याला सगळ्यांना सतमार्गाने चालण्याची या ठिकाणी सुबुद्धी ही पांडुरंगाने द्यावी आणि विशेषतः आपल्या बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरता या ठिकाणी पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो। आमच्या मंदिर समितीचं इथल्या सर्व कर्मचाऱ्यांचं पुजाऱ्यांचं वेगवेगळे जी काही इथली कामं आहेत ती सांभाळणारे जे सगळे लोक आहेत अशा सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। सर्व संतांच्या लक्षणाने युक्त असे संत आपल्याला भेटलेले आहे। फक्त आपला भाव शुद्ध ठेवून इतक्या ठिकाणी न पाहता मी काल विनोदानं सांगितलं की नवरदेवाच्या घोड्याला आशा लावतात काहीतरी, ते असं का लावतात? एका जणांना विचारलं, म्हणलं बाबा ते लावणं महत्वाचं आहे आणि काय महत्वाचं आहे त्याचं काय कारण आहे? म्हणलं त्यानं जर घोडी पाहिली तर नवरदेवा संग घेऊन पडलं, त्यानं दुसरं काही पाहू नये, दुसरं काही त्याच्या डोळ्यासमोर येऊ नये। शुद्ध ज्याचा भाव झाला दूर नाही देव त्याला, दूर नाही देव त्याला। शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला। आपला देखील असाच भाव सद्गुरु चरणावर असावा, दुसरीकडे पाहायची गरजच नाही। एवढा मोठा महापुरुष आपला देऊन गेला। समजून घ्या, जीवनाचं सोनं करायचं असेल तर या प्रमाणे वागलं तर जीवनाचं हजारो लोकांचं सोनं झालं। तुम्हाला आता सांगितलं की माऊली ज्ञानेश्वर माऊली तिकडं जाऊ खेळला, ते म्हणते बाबा आम्हाला